चला आता आपण सारे प्रेमाने वागूया रे, करू प्रेम दुनियेवरती आणि प्रेम मागूया रे। सर्वांना नमस्कार। RJ मनोरंजन राम जावळे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही आयुष्यामध्ये अडचणी आल्या, अडथळे आली, संकट जर आली तर काही माणसं पूर्ण खचून जातात, कोलमडून पडतात, अक्षरशः त्याच्यामध्ये त्यांचे शेवट सुद्धा होतात। अशाच परिस्थितीमध्ये मात्र काही माणसं तग धरणारी असतात, त्याच्यातून अडथळा हा पार करून ते यशस्वी होतात, त्यात पुढे जातात, टिकून राहतात। याच्यातला हा दोघांमध्ये काय फरक असतो किंवा साध्या ह्याच्यामध्ये आम्ही जे पाहतो त्याच्यामध्ये काही रुग्ण दवाखान्यामध्ये जेव्हा आणले जातात तेव्हा इतक्या शेवटच्या टोकाला ते असतात की ते वाचणार नाहीत असं पाहणाऱ्या डॉक्टरांना, माणसांना, सर्वांना वाटत असतं की हे बहुतेक वाचत नाहीत, हे जाणारच। तरी पण ती माणसं दुरुस्त होतात, ते रुग्ण दुरुस्त होतात, चांगल्या प्रकारे धडधडीत खडखडीत बरे होऊन घोड्यासारखे होऊन निघून घराकडे सुट्टी घेऊन जातात। आणि या उलट दुसरे काही रुग्ण असतात जे सहज ॲडमिट म्हणून झालेले असतात, थोडंसं बरे होण्यासारखं असं वाटतात, परंतु त्यांच्यामध्ये काही बदल उलट्या दिशेने होत राहतात। ते म्हणजे मानसिकता त्यांची घाबरून गेल्यासारखी होते, त्यांची तब्येत वरचीवर बिघडत जाते आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेवट सुद्धा होतो। तर ह्या दोन ज्या अवस्था आहेत, असं का होतं याच्यावरचं लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे द मॅन्स सर्च फॉर मीनिंग। डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल यांचं हे पुस्तक आहे, द मॅन्स सर्च फॉर मीनिंग। हे 160 पेजेसचं पुस्तक आहे। गाजलेलं जगातलं हे इतकं चांगलं पुस्तक आहे की तुम्ही अशा परिस्थितीला, जे आपण उदाहरणं पाहिली त्यावेळेला कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही यशस्वी होऊ शकता। आता हे पुस्तक वाचायला असं जर तुम्ही घेतलं, दररोज 1 तासभर वाचून असं घेतलं तर कमीत कमी 5-7 दिवस लागू शकतात। तेच पुस्तक आपण आज 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्याची बुक समरी पाहणार आहोत। आता या डॉक्टरांनी स्वतःचं लाईफ 19-20 वर्षाचा असल्यापासून त्यांनी पुस्तकं लिहायला सुरू केली होती। त्यांची जवळजवळ 30 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि त्याचे 20-25 भाषेमधून वेगवेगळे अनुवाद झालेले आहेत। हे स्वतः सायकोथेरपिस्ट किंवा आपण काय म्हणतो मानसिक उपचार तज्ञ किंवा मनोविकार तज्ञ, न्यूरोफिजिशियन आहेत आणि त्यांच्यावर एक अशी वेळ आली की त्यांना जेलमध्ये किंवा तुरुंगामध्ये जावं लागलं। दुसऱ्या महायुद्धामध्ये काय केलं की हुकुमशाहीनं जे लोकांवर अतिरेक झाले आणि लोकांना तुरुंगामध्ये टाकलं, त्यावेळेला त्याला म्हणायचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स म्हणायचे, आणि तिथं एवढा अनन्वित छळ करायचे, अशी त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे आणि 3 वर्ष त्यांना त्या तुरुंगामध्ये राहावं लागलं। आणि याच्यामध्ये त्यांच्या बरोबरचे जे बरेच काही माणसं होते ते त्यांच्या समोर बघता बघता गेले, काही त्या लोकांनी मारून टाकले। कारण त्यांची पद्धत काय होती, खायला कमी द्यायचं, कसलेही कामं त्यांना लावायचे, कितीही अवघड काम लावायचे आणि खायला खूप कमी द्यायचं, त्यांची कसलीही काळजी करायची नाही, एवढा इन्सल्ट करायचा, एवढं मेंटल टॉर्चर करायचं, एवढं त्यांना मानसिक त्रास द्यायचा। आणि ह्या धक्क्यातून बरेच लोक गळून जायचे, थकून जायचे आणि आता इथून काही सुटकेचा मार्ग नाही असं त्यांना वाटायचं आणि ते माणसं हाय खाऊन मरून जायचे। काही जेव्हा एकदम क्रश व्हायचे, ज्यांच्याकडून कामच आता करून घेऊ शकत नाही असं वाटायचे, तेव्हा ते काय करायचे की ह्यांना विषारी गॅसच्या त्या कोठडीमध्ये टाकून द्यायचे आणि असे 10-10, 20-20, 50-50 माणसं ते मारून टाकायचे त्या विषारी गॅसच्या ह्याच्यामध्ये। म्हणजे त्यावेळेचं सरकार काय प्रयत्न करायचं, याच्याकडून आहे तोपर्यंत एवढं काम करून घेता आलं पाहिजे, कुठल्या मोबदल्यामध्ये फक्त ब्रेडचे तुकडे खायला देऊन, पाणी थोडं प्यायला देऊन आणि असा अनन्वित छळ करून त्यांचा उघडं नागडं करायचं, कपडे काढून टाकायचे, डोक्याचे केस काढून टाकायचे, इतक्या हालाखीमध्ये त्यांना जगायला द्यायचं, झोपायला अशा ठिकाणी द्यायचं काय अंथरायला नाही, पांघरायला नाही। अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांनी सुद्धा दिवस काढले। फक्त यांना कसं होतं की तुम्ही डॉक्टर आहात, यांना एक ॲडिशनल जबाबदारी होती, याच्यातलं कोणी जर आजारी पडला, चांगली तब्येत असलेला जर आजारी पडला तर त्यांना अर्धी गोळी द्यायची, कुठली पॅरासिटामॉलची, यांच्याकडे तेवढ्या गोळ्या देऊन ठेवल्या होत्या। आता तिथे तसल्या वातावरणामध्ये मलेरिया व्हायचे, डेंग्यू व्हायचे, त्यावेळेला काही करायचं नाही, पण ताप आली की डॉक्टर तेवढ्या अर्धी गोळी त्यांना देऊ शकायचे, एकदा द्यायची, दोनदा द्यायची।
त्यातून वाचला तर वाचला, नाही तर गेला तर त्या सरकारला तर ते बरंच वाटायचं, नाहीतर त्यांना ते मारूनच टाकायचे होते नंतर. अशा अवस्थेमध्ये हे सगळं पुढं चालत चालत राहिलं. म्हणून डॉक्टरांनी तिथे एक ऑब्झर्व केलं की कोणती माणसं टिकून राहत आहेत आणि कोणती माणसं लवकर आलेली चांगल्या अवस्थेमध्ये, तब्येती चांगली असलेली पण संपत आहेत, स्वतःहून मरत आहेत, किंवा त्यांना सरकार अशा अवस्थेत पाहत आहे शेवटी की आता याच्याकडून काही काम करून घेऊ शकत नाही आणि त्यांना ते मारून टाकत आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सापडली, आणि ती गोष्ट म्हणजे की मीनिंग, अर्थ, पर्पज ज्याला असतो, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला वाटतं की तशाही अवस्थेमध्ये, तशाही परिस्थितीमध्ये, या दुःखाच्या सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा जो आशावाद सोडत नाही, जे पुढं काहीतरी त्यांच्या डोक्यात येतं की आपल्या आयुष्याला अर्थ आहे, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचंय, म्हणजे जे अर्थ शोधतात, जे काही पुढची स्वप्न पाहतात, ज्यांना आपल्या घरच्यांच्या आठवणी येतात, त्यांच्याकरता जगायचं असते. आता डॉक्टरांना जेव्हा इथे आणून टाकलं तेव्हा त्याच्या पाठीमागं त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलीला, लेकरांना त्यांनी मारून टाकलं सरकारने, पण हे यांना माहीत नव्हतं. म्हणून ते काय म्हणायचे की आता इथं काय दिवस जातील, त्यानंतर जेव्हा माझी सुटका इथून होईल तेव्हा मी बायकोला भेटेन, मी माझं असंच हे करेन, ते करेन, लेकरांना त्यांचं आयुष्य मी घडवेन, असं यांनी पुढचं स्वप्न पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जे पुढचं स्वप्न पाहत होते, जे मिनिंग शोधत होते आणि हा जो अर्थ शोधत होते आयुष्याचा, अशी माणसं टिकून राहायची. म्हणून यांनी या पुस्तकाचं नाव काय दिलं, द मॅन्स सर्च फॉर मिनिंग. हे कशा प्रकारे मग त्यांनी त्यातून काढलं आणि हे पुस्तक लिहिलं. एकदा त्यांनी कच्चं लिहिलेलं पुस्तक तिथल्या तुरुंगाचे जे अधिकारी होते त्यांनी ते जाळून टाकले, सगळे कागद फाडून टाकले, जाळून टाकले. यांनी पुन्हा दुसऱ्यांदा जे काय चिठ्ठ्या कुठे मिळतील, काय मिळतील, कुणाकडून काही कागद मिळतील, त्या तिथं थोडं थोडं लिहिलं आणि ते साठलेलं सगळं बाहेर आल्यानंतर तुरुंगाच्या बाहेर त्यांची 3 वर्षानंतर देश स्वतंत्र झाले, युद्ध सगळं संपलं आणि मग त्यावेळेस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. 1937 मध्ये हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालेलं आहे. या सगळ्या घडामोडीमधून त्यांच्या एक लक्षात आलं की ज्या माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आलेला आहे की का जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे, हा विचार आला आहे, ज्याचं त्याचं उत्तर सापडलंय की याच्यामुळं मला जगायचं आहे, याच्यासाठी मला जगायचं आहे. मग त्याला लगेचच पर्याय सापडतो कशा प्रकारे जगायचं आहे. म्हणून तो काय करायचा, तग धरायचा. तशाही परिस्थितीमध्ये ते हिम्मत बांधायचे आणि हिम्मत बांधण्याकरता मग त्यांनी काय केलं की डॉक्टरांनी बाहेर आल्यानंतर जे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामधून हे रुग्णांकरता पण त्यांनी वापरायला सुरुवात केलं. आणि जे रुग्ण खूप खंगलेले आहेत, खूपच मानसिकदृष्ट्या हातबल झालेले आहेत आणि ज्यांना आता वाटते की आपण जगू शकत नाही, अशा लोकांना एक थेरपी त्यांनी चालू केली आणि त्या थेरपीचं नाव आहे लोगो थेरपी. लोगो ह्या शब्दाचा अर्थ आहे की अर्थ, अर्थपूर्ण आपण म्हणतो, अर्थपूर्ण असलेली थेरपी म्हणजे लोगो थेरपी. म्हणजे आयुष्याचा अर्थ शोधणार, त्यांना जे काय औषध पाणी उपचार देणार त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याचा पण अर्थ सांगणार, त्यांच्या आयुष्याचं ध्येय, पर्पज त्यांना काढून देणार आणि त्याला जोडून हा उपचार आणि तो पर्पज, अर्थ या दोन्हीचा मेळ घालणार, म्हणजे ते व्यक्ती लवकर बरी होते. हे त्यांनी शोधलं आणि त्या थेरपीला नाव दिलं लोगो थेरपी. आणि ती एवढी फेमस झालेली आहे जगामध्ये ही लोगो थेरपी, तर त्याच्या अनुषंगानं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल नावाचे एक इन्स्टिट्यूट सुद्धा चालतंय आणि बरेच त्याच्या शाखा निघालेल्या आहेत जगामध्ये. आणि त्याचं मूळ पर्पज आहे की याच्या लोगो थेरपीप्रमाणे ते पेशंटला नीट करायला निघतात. जीवनाचा अर्थ आणि जीवनाचा उद्देश शोधण्याचा जे प्रयत्न करतात आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात, ही करणारी थेरपी म्हणजे ही लोगो थेरपी आहे. आता मिनिंग, सफरिंग जे असतात, जिथं त्रास होतो, जिथं अडथळे येतात, म्हणजे तिथं काय शोधलं पाहिजे की गुड फ्रॉम बॅड शोधलं पाहिजे. वाईट काय घडतंय त्याच्यामध्ये, म्हणजे दुःखद आशावाद म्हणतो आपण याला. तुम्ही आशावादी पाहिजेत पण दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही आशावादी कसं राहू शकता हे सांगणारी थेरपी आहे, म्हणजे ही लोगो थेरपी आहे. मग त्यांनी एक काढलं की हे माणूस अशा प्रकारे कसा काय जगू शकतो, कधी जगू शकतो, कुठल्या परिस्थितीमध्ये तो जीवनाचा अर्थ शोधू शकतो, कशा प्रकारे शोधू शकतो. मग त्यांनी त्याला 3 प्रकार शोधून काढले. आणि हे 3 प्रकार कोणते आहेत की कोणत्या पहिला जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह राहता, काम करता, कृती करता, फक्त विचार करत बसत नाही, कृती करता, ती माणसं अर्थ शोधू शकतात. फक्त नुसतं विचार करत बसलेले नाहीत, कृती जे उठून करतात आणि काहीतरी घडवतात आयुष्यामध्ये,
त्या माणसांना हा जीवनाचा अर्थ सापडू शकतो, त्यांना पर्पज सापडू शकतो. हा एक ग्रुप झाला. दुसरा ग्रुप आहे जी माणसं दुसऱ्यासाठी झटतात, ज्याला वाटतं की मला याच्या आयुष्याला अर्थ द्यायचा, ज्याला वाटतं मला याला मदत करायची, याचं आयुष्य मला वर आणायचं आहे, त्याचं आयुष्याचं स्टँडर्ड वाढवायचं आहे, त्याचा दर्जा वाढवायचा आहे, मला त्यासाठी प्रयत्न करायचा आहे, मला माझ्यासाठी करायचं आहे, पण मला सोबत त्यासाठी करायचं आहे. म्हणजे हे दुसऱ्यासाठी जगणारी जी माणसं असतात ते पण त्याचा अर्थ शोधू शकतात, त्यांच्यावर प्रेम करतात. हे इनडायरेक्ट काय असतं की हे स्वरूप म्हणजे टेकिंग केअर, काळजी घेणं त्यांची, म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणं आहे. तर अशा प्रकारे प्रेम करणारी माणसं पण हे शोधू शकतात. आणि तिसरं जे असते ते तिसरं असतं की स्वतःच्यातच हिंमत एवढी असते, एवढी हिंमत त्यांच्यामध्ये, एवढी त्यांच्यामध्ये डेअरिंग असते, करेज असतं की ते सहज ते अडथळे पार करून पुढे जाऊ शकतात. ते अडथळे त्यांना काही वाटतच नाही, ते त्याला दुर्लक्ष करतात आणि पुढं पुढं चालत राहतात. अशी माणसं एक मिनिंग आणि पर्पज शोधू शकतात. ह्या 3 ग्रुपमध्ये तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये बसता, कुठल्या ग्रुपमध्ये बसू शकता, हे बसा आणि हे अर्थ शोधा आणि तुमचं आयुष्य करा, असं डॉक्टरांचं सांगणं आहे. आता हे सांगताना तिथे डॉक्टरांनी एक प्रिन्सिपल सांगितलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही जगातल्या आश्चर्यामध्ये पाहता नेहमी एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्वातंत्र्य देवतेचा एक मोठा पुतळा असतो आणि ते जगातल्या आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य दिलं लोकांना म्हणजे तेवढं भागत नाही. त्यांचं म्हणणं आहे की एका किनाऱ्यावर जर हा एवढा मोठा पुतळा एका बाजूला केलेला असेल तर ते म्हणतात दुसऱ्या बाजूला एक जबाबदारीचा, रिस्पॉन्सिबिलिटीचा एक असाच एक पुतळा केलेला पाहिजे, म्हणजे लोकांना हे बॅलन्स राहील. एका बाजूला स्वातंत्र्य आणि एका बाजूला जबाबदारी, हे जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळेला ती माणसं चांगल्या प्रकारे जगू शकतात, त्यांनाच अर्थ कळू शकतो, त्यांनाच हे मिनिंग जे आहे, पर्पज जे आहे ते सापडू शकतं. म्हणून ते म्हणतात की त्या देशानं जेव्हा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी केलेला आहे त्या देशानं तिथंच बाजूला समोरासमोर काही अंतरावर का असेना पण स्टॅच्यू ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी केला पाहिजे, जबाबदारीचा स्टॅच्यू केला पाहिजे. आणि अशा प्रकारे ही जगण्याचं प्रिन्सिपल, ही जगण्याची पद्धत आहे, ही अशा प्रकारे शोधली पाहिजे. मग हे जर केलं तर त्याच्यामध्ये काय होईल की तुमच्याकडे कितीही दुःखाचे प्रसंग आले तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे आशावाद नक्कीच राहील. तुम्ही मनामध्ये धीर धराल, हिंमत धराल आणि ते ओलांडून पुढे जायचा प्रयत्न कराल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही से यस, फक्त होयच म्हणत राहा, होकारच देत राहा आयुष्याला, नकार कधी सुद्धा देऊ नका. जे परिस्थिती येईल त्याला होकार देत राहा, कुठलीही परिस्थिती येऊ द्या, एनी डॅम थिंग, तर त्याला तुम्ही होकार देत राहा. म्हणजे काय होईल, वाईटात वाईट घटना असू द्या पण त्याचंही रूपांतर तुम्ही चांगल्यामध्ये करू शकाल. आणि याला काय म्हणायचं, एक्झिस्टेन्शियल सायकोथेरपी, जगण्याकरताची ही मानसिकता निर्माण करणं आहे. याने काय होईल की पर्पज आणि मिनिंग तुमच्या आयुष्याला चांगल्या प्रकारे मिळेल. म्हणून हे जे पुस्तक आहे द मॅन्स सर्च फॉर मिनिंग, हे पुस्तक एकदा वाचलं पाहिजे. ते वाचणं होत नसेल तर ही जी बुक समरी दिलेली आहे, ही बुक समरी आपण अवश्य एकदा ऐकून त्याचा अर्थ समजत असेल तर ठीक आहे, नसेल तर दुसऱ्यांदा ऐका, पण त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्या प्रकाराने वागायचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी व्हायला आयुष्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि RJ मनोरंजन राम जावळे हे यूट्यूब चॅनल जर आपण आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.